अपडेट आहे। मालेगाव मध्ये आता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। शुक्रवारच्या नमाजींवर पोलिसांची आता करडी नजर असणार आहे। आजच मुस्लिम बांधवांनी एका मोर्चाची हाक दिलेली होती। कालच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला आणि याच प्रकरणामधले सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या निकालाच्या निषेधार्थ आता मालेगावमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। याच मोर्चावरती आता पोलिसांची करडी नजर असणार आहे। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची काळजी जी आहे ती आता पोलीस घेत आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा मालेगावमध्ये आता ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, कालच या प्रकरणाचा निकाल आला आणि आजच मुस्लिम समाजाकडून या मोर्चाची हाक देण्यात आली आहे। काय परिस्थिती आहे मालेगावमध्ये? सिद्धेश, खरं तर 17-18 वर्षानंतर काल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआय न्यायालयाकडनं निकाल लागला आणि या सगळ्या घटनेतील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर काल सुद्धा मालेगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। या सगळ्या निकालानंतर काही जे हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावरती उतरून आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या प्रकरणामध्ये कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सुद्धा बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या अनुषंगाने आज सुद्धा मालेगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बंदोबस्त लावलेला आहे। अतिरिक्त कुमक सुद्धा मालेगावमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे। आज सुद्धा काही मुस्लिम समाजाच्या वतीने एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे आज सुद्धा मालेगावमध्ये नाशिक पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रिकॉशन घेतलेलं आहे। अतिरिक्त कुमक या मालेगावमध्ये हे पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ज्या भागामध्ये ही घटना घडली होती बॉम्बस्फोटाची त्या भागामध्ये सुद्धा विशेष प्रिकॉशन हे पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज नेमकं या मोर्चात कशा पद्धतीने निघतो, कुठून निघतो आणि नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून काय काय मागण्या एकूणच समोर येतात खरं। त्यामुळे आता एकंदरीतच या मालेगावमध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।